नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अध्यापकाला दैनंदिन अध्यापनाच्या वेळी अनेक अध्यापन कौशल्यांचा वापर करावा लागतो. यामध्ये मुख्यतः प्रश्न विचारणे, स्पष्टीकरण करणे, चित्रक बदल इत्यादी कौशल्यांचा वारंवार उपयोग करावा लागेल. स्पष्टीकरणाला तर अध्यापनाचा गाभा असे म्हटले जाते. एखादा मुद्दा, संकल्पना अथवा सिद्धांत चांगल्या प्रकारे समजावून देण्यासाठी शिक्षकाला स्पष्टीकरण कौशल्याची आवश्यकता असते. दुसऱ्याला एखाद्या सिद्धांताचे आकलन विनासायास अथवा सहजासहजी व्हावे हा स्पष्टीकरणाचा मुख्य उद्देश असतो. स्पष्टीकरण कौशल्याची सुबोध व्याख्या करायची झाल्यास एखादी प्रक्रिया, सिद्धांत, बोध, कल्पना, निष्कर्ष, मुद्दा, घटना, वस्तुस्थिती, विधान या संबंधीचे दुसऱ्याला आकलन होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियेला स्पष्टीकरण कौशल्य असे म्हणतात. स्पष्टीकरण प्रयत्न साध्य आहे. चांगल्या स्पष्टीकरणासाठी शिक्षकाचे भाषेवर तसेच विषयावर प्रभुत्व असले पाहिजे. पुष्कळदा विद्यार्थ्यांना न समजणारे शब्द किंवा संज्ञा यांचा वापर करून किंवा अयोग्य तुलना करून केलेले स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना गोंधळात टाकते. अशा प्रकारच्या स्पष्टीकरणाने विद्यार्थ्यांना एखाद्या संकल्पनेचे आकलन तर होत नाहीच, पण त्या विषयाबद्दल त्यांच्या मनात अरुची अथवा तिटकारा निर्माण होतो. त्यांच्या मनात चुकीच्या संकल्पना दृढ होण्याचा संभव असतो. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह, त्यांचा पूर्वानुभव, त्यांची अनुभव कक्षा, आकलन क्षमता आणि अध्ययन छंद इत्यादी बाबी ध्यानात घेऊनच स्पष्टीकरण सुस्पष्ट असावे. शिक्षकाच्या यशाचे मूल्यमापन निरनिराळ्या शैक्षणिक संशोधनातून केले गेले आहे. काही संशोधनात शिक्षकाचे मूल्यमापन विद्यार्थ्याच्या आकलनावर आधारित कसोट्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशावरून केले गेले आहे, तर काही संशोधनात शिक्षकाच्या यशाचे मूल्यमापन यशस्वी अध्यापन कौशल्यांचे निकष लावून केले गेले आहे. दोन्ही प्रकारे केलेल्या शिक्षकाच्या मूल्यमापनातून असे आढळून आले आहे की शिक्षकाचे यश त्याच्या निवेदनातील सुस्पष्टता किंवा स्पष्टीकरणातील सुबोधता यावर अवलंबून असते. म्हणून शिक्षकाच्या दृष्टीने सुबोध स्पष्टीकरणाला फार महत्त्व आहे. चांगल्या स्पष्टीकरणाचे निकष कोणते असावे? त्यामध्ये सर्वप्रथम स्पष्टीकरणात सुबोधता व सुस्पष्टता पाहिजे. त्यात ओघवतेपणा हवा. भाषेवर विषयावर प्रभुत्व असेल तर स्पष्टीकरणातील ओघ टिकून राहतो. कोठेही अडखळण्याचा प्रसंग येत नाही. स्पष्टीकरणात सातत्य व क्रम हवा. एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा निघाला पाहिजे किंवा योग्य क्रम मुद्द्यांची साखळी तयार होऊन स्पष्टीकरणातील सातत्य टिकून राहते. योग्य शब्दांचा उपयोग करून सुबोध वाक्यांचा वापर करावा. यामुळे विद्यार्थ्यांना आकलन होण्यास सोपे जाते. स्पष्टीकरण पाल्हाळ असू नये. शक्यतोवर स्पष्टीकरण मोजक्या शब्दात करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताबडतोब आकलन होऊन तो पाठ्यांश त्यांच्या स्मृतीत दीर्घकाळ राहतो. प्रतिपादन किंवा प्रेझेंटेशन प्रभावी व मनोरंजक असावे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान टिकून राहते. स्पष्टीकरण पाठ्यांशाशी सुसंगत असावे. ज्या सिद्धांताचे अथवा प्रक्रियेचे स्पष्टीकरण करावयाचे त्यासंबंधीचे सर्व मुद्दे स्पष्टीकरणात समाविष्ट असावेत. विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वातील समर्पक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण करावे. काही वेळा केवळ भाषेच्या माध्यमातून योग्य स्पष्टीकरण होत नाही. अशा वेळी दृक्श्राव्य साधनांचा वापर करून स्पष्टीकरण करता येते. काही महत्त्वाच्या मुद्द्यांची अथवा वाक्यांची योजनापूर्वक पुनरावृत्ती करावी. अयोग्य शब्दांचा वापर किंवा विद्यार्थ्यांना अपरिचित असलेल्या संज्ञांचा अथवा शब्दांचा उपयोग करू नये. असे केल्याने विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण समजत नाही व ते गोंधळात पडतात. संदिग्ध विधाने व क्लिष्ट वाक्यरचना टाळावी. हे स्पष्टीकरणास मारक ठरते. स्पष्टीकरण करताना कथनातील ओघ नसल्यास व मुद्द्यांची सुसूत्र मांडणी नसल्यास स्पष्टीकरण प्रभावी होत नाही. कथनात ओघ व सातत्य असणे आवश्यक आहे. एखाद्या शिक्षकास काही लकबी असल्यास किंवा निष्कारणच मधूनमधून काही शब्दांचा वापर करण्याची सवय असल्यास विद्यार्थ्यांचे लक्ष स्पष्टीकरणाकडे न राहता शिक्षकाच्या लकबीकडेच राहते व स्पष्टीकरणात अडथळा निर्माण होतो. म्हणून अशा प्रकारचे वर्तन शिक्षकाने टाळावे. शिक्षकाने आपल्याला कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण द्यावयाचे आहे याचे पूर्वनियोजन करावे.
कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण द्यावयाचे हे ठरवल्यानंतर ज्याचे स्पष्टीकरण करावयाचे त्याचे मुद्दे व उपमुद्दे यातील परस्पर निश्चित करावा. प्रत्यक्ष स्पष्टीकरण करताना मुद्दे व उपमुद्दे यातील परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी योग्य स्पष्टीकरण दुव्यांचा वापर करणे इष्ट ठरते. यांत्रिक स्पष्टीकरणाच्या वेळी अथवा आवश्यक असेल तिथे दृकश्राव्य व साधनांचा वापर करावा. शिकवलेला मुद्दा ठसवण्यासाठी सारांश सांगणे किंवा महत्त्वाचे शब्द वाक्य यांची योजनापूर्वक पुनरावृत्ती करणे आवश्यक ठरते. स्पष्टीकरण अधिक आकलन होण्यासाठी समर्पक व 7 उदाहरणांचा उपयोग करावा. स्पष्टीकरण करताना शिक्षक कृती महत्त्वाची असली तरी ज्या ठिकाणी शक्य असेल व योग्य असेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यास काहीच हरकत नाही. सुबोध स्पष्टीकरणासाठी शिक्षकाने कोणकोणत्या गोष्टी करावा याच्या बरोबरच त्याला स्पष्टीकरणाचे प्रकारही माहिती असणे गरजेचे असते. यामध्ये यांत्रिक स्पष्टीकरण वस्तुस्थितीचे निवेदन करताना शिक्षक या प्रकारचे स्पष्टीकरण करतात. उदाहरणार्थ फुलांचे भाग व रचना, हृदयाची रचना व कार्य, एखाद्या उपकरणाची रचना इत्यादी प्रकारच्या स्पष्टीकरणामुळे आकलन सुलभ व सुबोध होते. विद्यार्थ्यांचे अवधान टिकून राहते व स्पष्टीकरण मनोरंजक होण्यास मदत होते. क्रमबद्ध स्पष्टीकरण यामध्ये एकामागोम एक क्रमवार घडणाऱ्या क्रियांचे व घटनांचे क्रमशः वर्णन या प्रकारात येते. उदाहरणार्थ जलचक्र, एखादी ऐतिहासिक घटना, कच्च्या मालापासून पक्का माल तयार होईपर्यंतची प्रक्रिया. यामध्ये स्पष्टीकरण क्रमाला अनन्य साधन महत्त्व असते. कोणतीही घटना क्रमवार लक्षात ठेवणे विद्यार्थ्यांना सोपे जाते. स्पष्टीकरणातील क्लिष्टता कमी होऊन स्पष्टीकरणात सातत्य व ओघ टिकून राहतो. त्यानंतर कार्यकारणात्मक स्पष्टीकरण एखादी घटना घडण्यामागे कोणकोणती कारणे आहेत हे सांगताना अथवा एखादी क्रिया घडली असता तिचे परिणाम काय होतील हे सांगताना केलेले स्पष्टीकरण म्हणजे कार्यकारणात्मक स्पष्टीकरण होय. या स्पष्टीकरणात 2 क्रियामधील कार्यकारण संबंध स्पष्ट करतात. उदाहरणार्थ प्लासीची लढाई, त्याची कारणे, त्याचे परिणाम. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाची कारणे व त्याचे परिणाम. तापमानात वाढ झाली म्हणजे हवेचे आकारमान, दाब इत्यादीवर होणारा परिणाम. अशा स्पष्टीकरणामुळे परस्पर संबंध, कार्यकारण भाव, कारणे व परिणाम यांचे बंध दृढ होतात. विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचाराला चालना मिळते. समर्थनात्मक स्पष्टीकरण देताना मुद्दा पटवून देण्यासाठी अथवा आपली बाजू समर्थपणे मांडण्यासाठी या प्रकारचा अवलंब केला जातो. एखादी घटना घडण्यास कारणीभूत होणाऱ्या निरनिराळ्या कारणांच्या मदतीने त्या घटनेचे समर्थन करण्यासाठी पण त्या प्रकारचा अवलंब केला जातो. कोर्टामध्ये वकील मंडळी आपापली बाजू मांडताना आपल्या मुद्द्यांचे समर्थन करत असतात. एखादे उदाहरण ठराविक अलंकाराचेच आहे हे सांगण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण किंवा एखाद्या व्यक्तीने आयुष्यात विशिष्ट प्रकारेच वागण्याचा निर्णय का घेतला हे सांगण्यासाठी केलेले स्पष्टीकरण. वादविवाद स्पर्धेमध्ये आपली बाजू मांडताना आपल्या मुद्द्यांचे समर्थन करावे लागते. हे एक प्रकारचे समर्थनात्मक स्पष्टीकरणच होय. अशा स्पष्टीकरणामुळे विद्यार्थ्यांना आपले मुद्दे आत्मविश्वासाने व ठामपणे मांडण्याचे शिक्षण मिळते. सर्वात शेवटी हेतुगर्भ स्पष्टीकरण कसे करावे यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट मनोवृत्ती निर्माण करण्यासाठी शिक्षकाला या प्रकाराने स्पष्टीकरण करावे लागते. चांगले स्थिरभाव निर्माण करण्यासाठी अशा स्पष्टीकरणांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने विविध मुद्दे देऊन केलेले स्पष्टीकरण एखाद्या व्यक्तीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आदर निर्माण करण्याच्या हेतूने त्याने केलेल्या चांगल्या कार्यांचे विवरण किंवा विद्यार्थ्यांमध्ये अनिष्ट गोष्टीबद्दल घृणा निर्माण करण्यासाठी केलेले स्पष्टीकरण यांचा समावेश होतो. या विविध स्पष्टीकरणांचा सांगोपांग विचार करून शिक्षकाने आपल्या अध्यापनात वापर करावा. स्पष्टीकरण करताना जो नोंद तक्ता आहे त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केल्यास अध्यापकाला स्पष्टीकरण करताना सोपे जाते. त्यामध्ये प्रारंभिक वर्तन, स्पष्टीकरणाचे दुवे, योजनापूर्वक पुनरावृत्ती, दृकश्राव्य साधनांचा वापर, अंतिम विधान यांचा वापर करणे गरजेचे असते. कथनातील ओघवतेपणाचा अभाव, सुसूत्रतेचा अभाव, संदिग्धता, अयोग्य शब्द अथवा अयोग्य शब्दरचना कधी त्याज्य वर्तनामध्ये मोडते. त्यामुळे त्यांचा वापर टाळावा. स्पष्टीकरणामध्ये उपघटक म्हणून या नियम, प्रारंभिक वर्तन, स्पष्टीकरण दुवे, योजनापूर्वक पुनरावृत्ती यांचा
उल्लेख करावाच लागेल. तथा स्पष्टीकरण कौशल्य 5 मिनिटासाठी एखाद्या घटकावरती घेणे गरजेचे असते. जसे की हा पाठ पहा, यामध्ये गणित विषयातील भूमिती विषयाशी संबंधित हा पाठ आहे. त्यामध्ये उपघटक, वर्तुळ व त्याचे भाग आणि इयत्ता 6वीसाठी हा पाठ ठरवलेला आहे. त्यामध्ये 5 मिनिटांचा वेळ अपेक्षित ठेवलेला आहे. मित्रांनो, या पाठाच्या सुरुवातीला जे नमुने आपल्याला मी दिलेले आहेत त्यांचा उपयोग करून आपण पाठ टाचन तयार करू शकता व आपल्याला हवा असलेला स्पष्टीकरण कौशल्याची तयारी व सराव करू शकता. पुन्हा माझ्याशी जोडला गेल्याबद्दल आपल्याला हार्दिक धन्यवाद.